स्वप्न विकणाऱ्या लोकांचं राज्य टिकलंय, कारण आजही धृतराष्ट्र जिवंत आहे. धृतराष्ट्र जन्माने अंध होता, पण दुर्योधनामुळे तो विचारानेही अंध झाला. मुलांवर प्रेम असावं, पण त्या प्रेमाने योग्य अयोग्य यामधला अंतर जर पुसून टाकलेला असेल तर त्याचे परिणाम शेवटी संपूर्ण समाजाला भोगावे लागतात. आज ही नीट पेपर फुटीची बातमी पाहिली की मनात वारंवार एकच विचार येतोय, कारण ही एका परीक्षेची चूक नाही आहे, तर कित्येक मुलांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या स्वप्नावर झालेला खोल आघात आहे. मी स्वतः एक आई आहे आणि मी माझ्या मुलांना रात्रंदिवस मेहनत करताना पाहिलेलं देखील आहे. स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून फक्त एका स्वप्नासाठी रात्रंदिवस झगडताना पाहिलेलं आहे. आणि मग काही पॉईंटसाठी स्वप्नातलं कॉलेज निसटतं ना, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जी वेदना होते ती अक्षरशः एखादा उल्कापात व्हावा इतकी भयान असते. आई म्हणून स्वतः आतून कोसळत त्यांना धीर द्यावा लागतो. पुन्हा प्रयत्न करू असं म्हणावं लागतं. पण त्यांच्या डोळ्यातली तुटलेली आशा मनाला अक्षरशः हादरवून टाकते. आणि मग अशा वेळी ही पेपरफुटीची बातमी समोर येते, तेव्हा खरंच प्रश्न पडतो की प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्या मुलांनी खरंच कुणावर विश्वास ठेवावा? कारण ही केवळ पेपरफुटी नाही, तर ही त्या मुलांच्या मेहनतीची, प्रामाणिकपणाची आणि कष्टांची क्रूर चेष्टा आहे. शिक्षण आणि करिअर म्हणजे शॉर्टकटनी डिग्री विकत घेणं नसतं, तर मेहनतीने, सखोल अभ्यासातून जिद्दीने स्वतःला सिद्ध करणं असतं. पण आज अनेक लोक, अनेक पालक स्वप्न विकणाऱ्यांच्या मागे अंधपणे धावत आहेत. आणि जोपर्यंत ही अंधशर्यत थांबत नाही ना, तोपर्यंत हा स्वप्नांचा बाजार असाच चालत राहणार. स्वतःच्या मुलाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी इतरांच्या मुलांची स्वप्न बेचिराग करणं हे खरं पालकत्व कधीच असू शकत नाही. आत्ता तरी पालक म्हणून स्वतःला विचारा, अशा प्रकारे शिकलेली मुलं आत्मविश्वासाने कधीतरी आयुष्यात उभे राहू शकतील का? असं मिळवलेलं यश त्यांना कधीतरी समाधान देईल का? आणि इतरांच्या स्वप्नांच्या किमतीवर उभं राहिलेलं भविष्य खरंच यशस्वी म्हणता येईल का? विचार करा.